तर गोकुळ गीते यांची ही प्रतिक्रिया प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधत होते। तर मी प्रचार थांबवला होता, मात्र कार्यकर्ते थांबले नाही, कार्यकर्त्यांनी ऐकलं नाही असं गोकुळ गीते यांनी म्हटले आणि हा विजय कार्यकर्त्यांमुळे मिळाला असं देखील त्यांनी म्हटले। नाशिकमध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा पराभव झालाय, अपक्ष गीते यांचा विजय झालाय। महायुती धर्माचं पालन का नाही, शिंदेंकडून नाराजी व्यक्त केली गेली आहे, सूत्रांची माहिती। शिंदेंनी सामंतांकडून नाशिकबद्दलची सर्व माहिती मागवल्याचं सुद्धा सूत्रांकडून कळतंय। तर शिंदे सोडून महायुतीच्या सर्व नेत्यांनी विश्वासघात केला असं दराडे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं। तर महायुतीवर आरोप करणं अयोग्य, आमच्या रक्तातही तसं नाही असं महाजन यांनी म्हटलंय। नाशिक परिषद निवडणुकीत महायुतीच्या नेत्यांनी घात केला असं दराडे म्हणतायत। तर दराडे संतापात आहेत, मात्र त्यांनी असं वक्तव्य करू नये असं गिरीश महाजन यांनी म्हटलंय। महायुतीमध्ये असून महायुतीच्या सर्व नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी माझा घात केला, आतून त्यांना सपोर्ट केला आणि त्यांचे पेपर वाटून त्यांना ताकद दिली आणि महायुती मी आशेवर राहिलो। मी आशेवर राहिल्यानंतर मी कुठेतरी कमी पडलो आणि महायुतीच्या सर्व नेत्यांनी माझ्यावर विश्वासघात केला, अंधारात ठेवून मला पाडलं। त्या नेत्यांनी माझा विश्वासघात केला, मला अंधारात ठेवून त्यांना ताकद दिली आणि माझी ताकद काढून घेतली। रागात आहे, संतापात आहेत, पण तरी पण त्यांनी असं बोलू नये, कारण ते आमदार राहिलेले आहेत, सिनियर आमदार आहेत, त्यांचे भाऊ पण आमदार आहेत, तेही बोलत आहेत। मला वाटतं हे आमच्या रक्तामध्येच नाही, मी असं कधीच करू शकत नाही। मी सांगेल तर मी सांगून देईल, पण मी असं कधीच करू शकणार नाही। ही आमची संस्कृती माझी नाही, आमच्या पक्षाची पण नाही, मी तुम्हाला सांगतो, माझी अजिबात नाही आहे। पण आता या ठिकाणी त्यांचा पराभव झालेला आहे, त्याची कारणं निश्चित शोधली जातील।